नमस्कार. आनंद पर्व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुप्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे यांच्या काही निवडक ललित लेखांचं वाचन आपल्यासमोर सादर करत आहोत. 2025-26 हे रवींद्र पिंगे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या 13 मार्च 2026 रोजी त्याची सांगता होत आहे. माझी ओळख म्हणजे मी रवींद्र पिंगे यांचा जावई आणि त्यांच्याच सर्वोत्तम रवींद्र पिंगे या संकलित पुस्तकातला संवाद स्वतःशी या लेखातला काही निवडक भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. त्यातून पिंगे कसे घडले, त्यांचं भावविश्व, त्यांचे आदर्श, जीवनाकडे त्यांची पाहण्याची दृष्टी अशा अनेकविध पैलूंचं दर्शन आपल्याला घडणार आहे. या लेखाचं स्वरूप असं आहे की पिंगे स्वतःची मुलाखत घेत आहेत आणि त्यातून त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्या समोर उलगडत जात आहे. सादर करतोय सर्वोत्तम रवींद्र पिंगे या पुस्तकातील लेख संवाद स्वतःशी. नाव रवींद्र रामचंद्र पिंगे. पत्ता जय हनुमान सोसायटी, विलेपार्ले पूर्व, मुंबई. गाव उपळं, विजयदुर्गाच्या खाडीवरलं एक कोकणी खेडं, तालुका राजापूर. आपला व्यवसाय उमेदवारीच्या काळात अनेक तात्पुरत्या सटरफटर नोकऱ्या, रेशनिंग, नेव्हल अकाउंट्स वगैरे खात्यांमध्ये. नंतरची 15 वर्ष मंत्रालयातल्या शिक्षण खात्यातल्या सांस्कृतिक विभागात कक्ष अधिकारी. त्यानंतरची 20 वर्ष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर साहित्य शाखेचा सादरकर्ता म्हणजेच प्रोड्युसर आणि सध्या सेवानिवृत्त. सध्या काय करता? लेखन, वाचन आणि भ्रमण, शिवाय ज्येष्ठ पण कालांतराने विस्मृतीत गेलेल्या साहित्य सेवकांच्या आत्मनिवेदनांची ध्वनिमुद्रण करून ती जपून ठेवतो. उदाहरणार्थ सुमती पायगावकरांचं आत्मकथन. कुटुंबातील व्यक्ती: पत्नी सौ कमल, भाऊ श्रीनिवास, मुलगा सांबप्रसाद व त्याची पत्नी सौ छाया. मुलगा स्थापत्य विशारद असून सौ छाया संख्याशास्त्राची प्राध्यापिका आहे. त्यांचा मुलगा चिरंजीव केदार हा माझा नातू. मुलगी सौ चित्रा पार्ल्यात सासरी असते. तिला 2 मुलगी आहेत, चिरंजीव तन्मय आणि चिरंजीव सुयश. जावई राजेंद्र वाघ कंपनी सेक्रेटरी आहेत. कुटुंबातला प्रत्येक घटक सुखी आणि सधन आहे. सगळे परदेश प्रवास करून आलेले आहेत. आम्ही 6 भावंड, सर्वजण मुंबईतच राहतो. आपले विशेष छंद: भारत भ्रमण, ग्रंथसंग्रह, टिपणं काढणं, नोंदी ठेवणं, ध्वनिमुद्रण आणि अर्थात छायाचित्रण. महत्वाकांक्षा काय होती? नामवंत लेखक होऊन परिवाराला आधार देणं आणि उपकारी आयुष्य जगणं. मग ती सफल झाली का? निदान त्या वाटेवर तरी आज आहे. निखळ आनंदाची आपली कल्पना काय? सर्व व्यवहारिक गोष्टींपासून मनानं अलिप्त होऊन चराचरातलं चैतन्य निरखणं, निराकार नियतीकडं काहीही न मागता शांतपणे प्रार्थना करणं. आणि आनंदाचा प्रसंग? मी आजोबा झालो. 3ऱ्या पिढीचा प्रतिनिधी चिरंजीव तन्मय घरीदारी धावायला लागला. मी हे कौतुक माझ्या आईनं डोळे भरून पाहिलं. संस्मरणीय प्रसंग: पूर्वी मी सांताक्रूज स्टेशनापलीकडच्या वाकोला या दूरच्या भागात राहत होतो. तिथं शिक्षणाच्या आणि वाहतुकीच्या फार गैरसोयी होत्या. एकदा माझे म्हातारे बाबा म्हणाले, तू वाकोल्यातून बाहेर पड आणि पार्ल्यात जागा बघ. मलाही ते पटलं होतं, मात्र पैशाच्या अभावी मार्ग दिसत नव्हता. 8 दिवस उलटल्यावर एका दुपारी कचेरीतला माझा फोन खणखणला. मला अपरिचित असलेल्या माधवराव भागवत नावाच्या पार्लेकर गृहस्थांचा तो होता. देवाघरचा पाऊस हे माझं पुस्तक वाचून ते आनंदित झाले होते.
त्यांनी मला पार्ल्यातल्या त्यांच्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मी ते झेललं. प्रत्यक्ष भोजनाच्या वेळी ज्या गप्पा झाल्या त्यातून त्यांच्या मित्राचा पार्ल्यातला ब्लॉक विकायचा आहे असं कळलं. भागवतांनी क्षणाचाही कालापव्यय न करता स्वतःचा शब्द खर्ची करून कमीत कमी पैशांमध्ये पार्ल्यातला तो सुंदर गाळा मला अगत्यानं मिळवून दिला. म्हणाले, देवाघरचा पाऊस या पुस्तकाचा लेखक आमच्या पार्ल्यातच राहायला आला पाहिजे. आणि यत्किंचितही पूर्वकल्पना नसताना किंवा काडी मात्र व्यूहरचना करावी न लागता मी आपसूक पार्लेकर झालो. अकल्पित रीतीनं पैसे उभे राहिले. माझा ऋतू पालटला. पार्ल्यात मी फुलं वेचली. मन कशात रमतं? जगून झालेल्या आयुष्याचा परत परत आढावा घेण्यात आणि निसर्ग दर्शनात. लेखन वाचनात तंद्री लागते. घरंदाज गायक वादकांचा शांत स्वर ऐकला की ईश्वरी शक्तीचं भान जागं होतं. सुकुमार अनुभवांची टवटवीत फुलं ज्या मित्रमैत्रिणींनी माझ्या ओंजळीत आपखुशीनं टाकली त्यांची आठवण येते. नुसतंच शांत बसण्यात आरसपानी आनंद लाभतो. मी स्पर्धा शून्य आयुष्य जगतो. मला कोणाचाही हेवा वाटत नाही. देव मानता का? 101%. देव म्हणजे विश्वातली निराकार, निरंकुश, स्वयंप्रेरित चैतन्य शक्ती. आपला स्वभाव कसा आहे? निष्कपटी, क्षमाशील, अनाक्रमक. तुमच्या जवळची मौल्यवान गोष्ट? बदला न घेणारी, वचपा न काढणारी, पूर्णपणे निर्भय वृत्ती. मी कायम समाधानी असतो. मिळायचं तेवढं याचना न करता मला लाभलेलं आहे. देवाने दिलेलं सरत नाही आणि माणसानं दिलेलं पुरत नाही. आवडते लेखक? श्रीम माटे, व्यंकटेश माडगुळकर, अनंत काणेकर, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, दुर्गा भागवत, दिवा मोकाशी. आणि आवडलेली पुस्तकं? संपूर्ण विनोबा, संपूर्ण मर्ढेकर, संपूर्ण व्यंकटेश माडगुळकर, संपूर्ण तेंडुलकर आणि निवडक प्रभाकर पाध्ये, निवडक शांता शेळके, निवडक काणेकर, निवडक वीर सावरकर, श्यामची आई, नागगोऱ्यांचं कारागृहाच्या भिंती आणि दिवा मोकाशी यांचं 7 लक्ष पावलं आणि अर्थात तुकोबाची गाथा देखील. आवडलेले चित्रपट? श्यामची आई, भुवन शोम, गॉन विथ द विंड, फेअरवेल टू आर्म्स, अपूर संसार, संगम आणि डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी. आपले आवडते कलावंत कुठले? नसिरुद्दीन शहा आणि जुन्या जमान्यातले राज कपूर आणि दत्ता भट. आणि आवडतं गाव? अर्थात उपळं, नदीकाठचं पुणं सुद्धा. आवडते गायक कोण आपले? पंडित कुमार गंधर्व, गानस सरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, सुधीर फडके. आणि जीवनावर प्रभाव टाकणारी व्यक्ती? मातृपितृभक्त नाग गोरे, परोपकारी पल बक, आदरणीय अंतरावरून पाहिलेले गजानन वाटवे, विजय तेंडुलकर, यशवंत देव, मधुसूदन कालेलकर. चौघेही निर्भय, निर्मत्सरी नि कार्यमग्न. त्यांच्या कामात प्रसाद गुण आहे. तुम्हाला तिटकारा कशाचा येतो? वखवक करणाऱ्यांचा आणि त्याहीपेक्षा आपल्या गुणांची प्रत उंचावण्यासाठी कष्ट न घेणाऱ्यांचा. फावल्या वेळात काय करता? फावला वेळ असा स्वतंत्र कप्पा आयुष्यात कधीच नव्हता, आजही नाहीये. धन्यतेचा क्षण कुठला? माझं लेखन वाचून आई बाबा संतोष प्रगट करीत. ते सगळे क्षण. सांगलीला भाषणासाठी गेलो होतो. भाषणानंतर एक अपरिचित श्रोता मुद्दाम भेटून म्हणाला, माझ्या मुलीला रक्ताचा कर्करोग जडलाय, ती तळमळत असते, मात्र तुमचं पुस्तक वाचून दाखवलं की तिला एकदम प्रसन्न वाटतं. हे उद्गार ऐकून मन नम्र झालं. सर्व काही भरून पावल्यासारखं वाटलं. एकदा माझी आई उद्गारली, रवी, तू इस्टेट केली नाहीस, पण तुझं नाव
हीच तुझी इस्टेट असेल, हे शब्द ऐकून मला धन्य वाटलं. आणि दुःखाचे क्षण कुठले. वाढत्या वयाबरोबर शारीरिक शक्तीचं तळं आटत चालल्याची जाणीव झाली की हताश वाटतं. तथापि मन बधीर झालेलं नाही याचा दिलासाही वाटतो. मित्र म्हणवणारे विनोदाचा बुरखा पांघरून माझ्यावर वार करण्यात समाधान मानताना दिसतात तेव्हा उदास वाटतं. मी त्यांना क्षमा करतो. काय करायचं राहून गेलंय. लंडनमध्ये 2-3 वर्ष पिराड थाटण्याची मनीषा होती. संधीही चालून आली होती, पण निसटली. कोण व्हायला आवडलं असतं. फोर्ड फाउंडेशन किंवा दोराबजी टाटा ट्रस्टचा निष्कलंक नि न्यायनिष्ठूर संचालक. आपलं जीवनविषयक तत्वज्ञान. कवी शेख मोहम्मद बाबा श्री गोंदेकर यांच्या शब्दात, मागे शून्य पुढे शून्य तेथे कैचे पापपुण्य. काळ कंठू आनंदाचा. असा आनंदाचा काळ कंठताना कुणाचाही न्याय करायचा नाही की कुणाच्याही सुखावर हेतुपूर्वक निखारा ठेवायचा नाही. राज कपूर म्हणाला त्याप्रमाणे, शादी किसी की भी हो हमारा दिल गाता है. ही वृत्ती जागवायची, सर्वांवर सावली धरायची. बरं, वैताग कशाचा येतो. माणसं संवेदना शून्य, बधीर आणि कमालीची मतलबी झालेली दिसली की उदास वाटतं. दुसऱ्यांना खाऊ की गिळू करणाऱ्या माणसांवर मी एकतर्फी बहिष्कार टाकतो. एकतर्फी बहिष्कार नि निशब्द उपेक्षा ही माझी 2 शस्त्र आहेत. स्वतःची आवडती कलाकृती. मी थोर लेखक नाही. माझा जीव लहान आहे. फुटकळ, लहान सहान आणि निसटते अनुभव टिपणारा नि त्यावर आधारित घाटदार एकात्म लेखन सातत्याने करणारा मी एक वाचनीय ललित लेखक आहे. अवसान न आणता अंतरीच्या उमाळ्यानं लिहिलेल्या कुमार गंधर्व, सौ किशोरी आमोणकर, एकनाथजी रानडे, धर्मानंद कोसंबी, काका कालेलकर, कवी बोरकर, काणेकर, डॉम मोरायस, अमृता प्रीतम वगैरेंच्या व्यक्तिरेखा स्वतंत्र बाजाच्या म्हणून आवडतात. जगद्गुरूंचा 16 मठ, सोलकडी आणि मासळी भात, मर्ढेकरांचा रामदासी गाव, एका धर्मगीताचा जन्म आणि आनंद पर्व हे लेख सरस उतरले आहेत. बालगंधर्वांवरचा चंद्रास्त हा लेख भारदस्त आणि भेदक आहे. बकुळ फुलं, सुखाचे पदर, सुखाची एक पाकळी, सोनेरी सूर्यफूल हे संग्रह खूप आवडतात. तुम्ही कसं लिहिता. मुद्दाम घेतलेले आणि अकस्मात पदरात पडलेले वेगवेगळ्या झाकेचे अनुभव, चौफेर वाचन आणि भटकंतीत गोळा झालेलं निरीक्षण हे माझ्या लेखनाचं भांडवल आहे. कष्टपूर्वक काढलेली टिपणं आणि स्पर्धाशून्य प्रसन्न मन ही माझी 2 वल्ही आहेत. कोरे कागद मला हाका घालतात. मी त्यांना ओढ देतो. लहर लागणं, विशिष्ट वातावरण, तलफ वगैरे भानगडी अजिबात नाहीत. कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही क्षणी आईबाबांचं आणि सत्य साई महाराजांचं स्मरण करून मी एक टाकी मजकूर लिहितो. लिहून झालेला मजकूर सुधारतो. जे मला आनंद देतं तेवढंच लिहितो. अपरिचित रसिक वाचकांची दाद हेच माझं धन. अन्य मोक्ष मला माहीत नाही. भिडेस्तव मात्र कधीतरी लिहावंच लागतं. तुमचे खास गुण. लेखन सातत्य, डोळस अभ्यास, विनम्र उपासना, निसर्गाचं अवलोकन, कुणाचंही वाईट न चिंतणं, नीतिमत्तेचं फाजील ओझं न वाहणं, प्रसन्न आणि बिनधास्त असणं हे माझे ठळक गुण आहेत असं मला वाटतं. मी मनानं स्पर्धेपासून अलिप्त असतो. जगून झालेल्या आयुष्याबद्दल समाधान वाटतं. पाप पुण्याच्या पलीकडचा विचार करून इतरांचं अकल्याण न चिंतिता मी माझी खेळी माझ्या कुवतीनुसार खेळतोय. मी अनेकांना आस्थेनं हात दिला. बदल्यात लाभलेल्या मधुर अनुभवांचा मी तृप्त धनी झालो. आर्थिक व्यवहारात मी कायम निष्कलंक राहिलो. पूर्णपणे निष्कर्जी नि निर्व्यसनी आहे. शरीर निरोगी नि मन शांत आहे. प्रपंचातली सगळी कर्तव्य
मी माझ्याकडून चोख पार पाडली. नियतीनं मला नेहमीच सांभाळून घेतलं. ज्याचा पश्चाताप करावा असं माझ्या आयुष्यात काहीही नाही. तुमची स्मृती कशी उरावी? मरणोत्तर लौकिक हे एक सुंदर मृगजळ आहे. मृगजळाच्या मागं न धावता मी माझ्या काळासाठी जगतो नि लिहितो. काही संकल्प खास काही नाहीत. कलावंत लेखकाचा जन्म घेतला आहे तेव्हा हात कायमचा लिहिता राहील अशी उमेद आहे. सर्वांना निरपेक्ष आधार देत लेखक म्हणून ताठ मानेनं जगण्याची इच्छा आहे. नवीन पिढीसाठी कानगोष्ट. वयानं वडील असलेल्यांना सन्मानानं वागवा. सर्वांना निरपेक्ष आधार द्या. शक्ती पलीकडलं ओझं वाहू नका. जगाला सुधारण्याची किंवा बदलण्याची कांक्षा बाळगू नका. तुमच्या अंतःप्रेरणा नेमक्या काय आहेत ते अलिप्तपणे जाणून घ्या आणि मन कौल देईल त्याप्रमाणे बिनधास्त वागा. प्रकृती धर्माशी सुसंगत काम करा. चुकीचं दार ठोठावणं हे सर्व दुःखाचं मूळ आहे आणि न धकणारी महत्वाकांक्षा बाळगणं हे सर्व अनर्थाचं कारण आहे. कुणाचाही न्याय करू नका. घमेंड मारू नका. कारण शेराला सव्वा शेर सर्वत्र असतो. नाहक स्पर्धा, मत्सर, द्वेष कुणाचाही करू नका. तुमच्या गुणांच्या हिशोबातच तुम्हाला यश मिळणार. तरी प्रयत्नांची कास सोडू नका. संध्याकाळच्या सावल्या अंगणात पडणार आहेत याचं भान असू द्या. निरंतर सुंदर दिवे लागणंही होणार आहे यावर विश्वास ठेवा. हा जन्म एकच आहे. तो वखवक शून्य जगा. सर्वांना उमाळ्याचा आधार द्या. नीतिमत्तेची धास्ती बाळगू नका. प्रत्येक क्षणाचा म्हणून काही मध असतो तो चाटून घ्या. पाप पुण्य या निव्वळ कल्पना आहेत. ते अंतिम सत्य नव्हे. प्रेम आणि उपासना ह्यांना पर्याय नाही. कामात सातत्य ठेवा. कुणाचेही तळतळाट घेऊ नका. प्राप्त झालेली संधी सोडू नका आणि अखेर सर्व काही ईश्वरी कृपेवर सोपवा.